प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी अमित परब. आज तुम्हाला आडवली रेल्वे स्टेशनच्या जवळ असलेली अशी शेतजमीन दाखवतो आहे. पूर्ण टेबल प्लॉट, स्टेट हायवेला टचमध्ये असलेला असा हा प्लॉट आहे. दाबोले लांजा हा जो स्टेट हायवे आहे, ह्या स्टेट हायवेला टचमध्ये असलेला हा प्लॉट आहे. पूर्ण टेबल प्लॉट आहे. रिसेल प्रॉपर्टी आहे. आमच्याच मालकीचा हा प्लॉट आहे. पूर्ण टेबल प्लॉट, पूर्णच्या पूर्ण 6 एकर 25 गुंठेचा हा प्लॉट आहे. जवळजवळ 6.5 एकरचा हा प्लॉट आपल्याला या ठिकाणी आज बघायला मिळतो आहे. तत्पूर्वी हा व्हिडिओ बघत असताना चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला कोकणातील जागेंचे अपडेट या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघता येऊ शकतात. त्या जागा तुम्ही या ठिकाणी परचेस करू शकता. तर मंडळी, कोकणामध्ये प्लेन सपाट प्लॉट हे जास्त करून लांजा तालुक्यामध्ये जास्तीत जास्त आपल्याला पाहायला मिळतात. आणि लांजा तालुक्यामध्ये असलेला हा टेबल प्लॉट आहे. पूर्णच्या पूर्ण 6.5 एकर. हा थोडासा पाठच्या साईडला थोडासा स्लोप आहे. स्लोप म्हणजे जास्त स्लोप नाही आहे, थोडासा स्लोप आहे. पाठच्या साईडला टप्प्याटप्प्याने असं स्लोप आहे. आणि पुढच्या साईडला जवळजवळ ऑलमोस्ट टेबल प्लॉट आहे. कमीत कमी 200 मीटरचा रोड फ्रंटेज, आपल्या स्टेट हायवेला रोड फ्रंटेज आहे. असा हा डांबरी रोडला टचमध्ये असलेला हा प्लॉट आहे. पूर्णच्या पूर्ण 6 एकरचा हा प्लॉट, म्हणजे 6.5 एकरचा प्लॉट तुम्ही या ठिकाणी परचेस करू शकता. या प्लॉटची किंमत आम्ही या ठिकाणी 14 लाख रुपये पर एकर असा रेट आम्ही सांगतो आहे. पूर्ण प्लॉट हा टेबल आणि थोडासा सरकता असा प्लॉट आडवली रेल्वे स्टेशनच्या बाजूला आहे. या ठिकाणी बंगलो प्रोजेक्ट, तसेच प्लॉटिंग प्रोजेक्ट किंवा तुम्हाला असं शेती प्लॉटिंग करायचं असेल तर त्यासाठी उपयोगी असा हा प्लॉट आहे. पूर्णच्या पूर्ण हा 6.5 एकर प्लॉटिंग प्रोजेक्ट तुम्ही या ठिकाणी करू शकता, बंगलो प्रोजेक्ट करू शकता असा हा प्लॉट आहे. तर नक्कीच मंडळी, या प्लॉटला व्हिजिट द्या. कोणतेही व्हिजिट चार्जेस द्यायची नाही आहे. लांजा तालुक्यामध्ये असलेली ही प्रॉपर्टी आहे. टेबल सपाट प्लॉट, मातीचा प्लॉट आहे, प्युअर मातीचा प्लॉट आहे. लाईट कनेक्शनचा पोल जो आहे तो आपल्या प्लॉटमध्येच आहे. पाण्यासाठी बोरवेल आहे, ते बोरवेलला पाणी आहे. तसेच अशा प्रकारची शेतजमीन आपल्याला या ठिकाणी डेव्हलपिंग करायच्या माध्यमातून विकत घ्यायची असेल तर नक्कीच आजचा प्लॉट हा तुमच्यासाठी आहे. तर मंडळी, पुणे मुंबईपासून तुम्ही येत आहे तर 250 किलोमीटरच्या अंतरावर ही प्रॉपर्टी आहे. तुमच्या कारने तुम्हाला या ठिकाणी मुंबई पुण्यातून पोहोचण्यासाठी 4 ते 5 तास लागू शकतात. अशी ही शेतजमीन आहे. शेतजमीन विकत घेताना तुमच्याकडे शेतकरी दाखला किंवा शेतीचा सातबारा असणं आवश्यक आहे. शेतकरी दाखला तुम्हाला या ठिकाणी मी 15 दिवसामध्ये बनवून देऊ शकतो. तर नक्कीच मंडळी, यूट्यूब चॅनल हा माझा सबस्क्राईब करून ठेवा. आणि असेच शेतजमिनीची व्हिडिओ पाहण्यासाठी की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तर मंडळी, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.